आजकाल जर आपण पाहिलं तर मानसिक आरोग्याच्या समस्या या वाढत चालल्या आहेत। यामध्ये तरुण वर्गाचा मोठा समावेश यामध्ये पाहायला मिळतो। नैराश्याच्या लक्षणांमध्ये झोप न लागणे, सतत दुःखाची भावना, कशातही रस नसणे, अपराधीपणाची भावना, निर्णय घेण्यात अडचण या गोष्टींचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो। जर एखाद्या व्यक्तीला दीर्घकाळापर्यंत होत असेल तर त्यांनी निश्चितपणे मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे। परंतु मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। गोष्ट अशी सांगता येईल की नेहमी ज्याला आनंदी वाटतं तो निरोगी, नेहमी ज्याला कधीच टेन्शन येत नाही तो निरोगी, अशी समजूत मध्ये होती तशी आता नाही राहिली। आता शास्त्रानं हे मान्य केलंय की तुम्हाला जर चांगल्या गोष्टीसाठी झगडताना ताण आला, जखमा झाल्या, धडपडलात, तरी सुद्धा त्यावेळी तुम्ही सोसलेल्या निगेटिव्ह भावना किंवा निगेटिव्ह विचार किंवा झालेली जागरण आणि पडलेले ताण हे सगळे चांगल्याच आरोग्यपूर्ण अशा वाटचालीतच उपयोगी पडतात। त्यामुळे ही आता कन्सेप्ट अशी आरोग्याची कन्सेप्टच बदलली आहे, थोडी युडेमॉनिक झाली आहे। आणि ह्याच्यामध्ये मोठा रोल हा अवेअरनेसचा आहे। डिमिस्टिफिकेशन आणि डिस्टिग्मॅटायझेशन असं त्याला आम्ही आमच्या टेक्निकल जार्गन भाषेत म्हणतो। याचं शिक्षण किंवा वंश, जात, धर्म ह्या कशाशीही संबंध नाही। सगळ्या प्रकारातल्या सगळ्या थरातल्या माणसांना मानसिक मदत घेतो म्हणून कमीपणाला तोंड द्यावं लागतं। म्हणून काय झालंय की माणसं एकाच वेळेला अनेक उपाय घेणं, आधी मुळातच आपल्या इथल्या बहुतेक परंपरा सगळ्या प्लुरॅलिस्टिक आहेत। साधं काय म्हणत त्याला आध्यात्मिक संकल्पना घ्या किंवा शास्त्रीय घ्या किंवा सामाजिक घ्या, आपल्या इतकी विविधता जगात इतरत्र रेअरच असेल। तर त्यामुळे ह्या सगळ्या विविधतेतून खूप चांगल्या पद्धतीने माणूस पुढे जातो। पण जेव्हा त्याला मानसिक आजार आणि उपचार हे टाळायचे असतात की मी आजार आहे मला किंवा मी उपचार घेतो हे टाळायचं असतं, तेव्हा तो इतर कुठल्या तरी गोष्टींची मदत घेतो। त्याच्यातही काही वाईट नाही, म्हणजे भविष्याची मदत घेतली, देवाची मदत घेतली, लोकांच्याकडे जाऊन आधार घेतला, मित्रमंडळींकडे जाऊन इनफॉर्मल अनौपचारिक मदत घेतली तर काही बिघडत नाही। फक्त ते डॉक्टरला न सांगणं ह्यानी जरा गडबडी होऊ शकतात। कारण आम्ही थोडा शास्त्रीय दृष्टीने बघायचा विचार करत असतो की तुमच्या व्यक्तिमत्वाची शक्तिस्थळं कोणती आहेत, रिसोर्सेस कोणते आहेत, कुठे मदत तुम्हाला मिळाली तर चांगलं वाटतं। याच्यामध्ये ह्याच्याकडे दुर्लक्ष होऊ नये की कॉन्फ्लिक्ट इज अ स्टेट ऑफ नॉर्मल मेंटेशन, म्हणजे बुवा संघर्ष कायम मनात सुरू असणं, जे प्रत्यक्ष आहे आणि जे मला हवंसं वाटतं याच्यात गॅप कायमच असणार आहे आणि ती गॅप भरून काढण्याचा प्रयत्न करणं हे निरोगी मनाचं लक्षण आहे। तर त्याच्यासाठी ते प्रयत्न सुरू राहावेत, ती गॅप पण सुसह्य राहावी, फारच कमी असू नये किंवा फारच मोठी असू नये। ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण आता बोलतोय ह्या सगळ्या मॉनिटर करायला सायकोलॉजी, सायकियाट्री यातल्या तज्ज्ञ माणसांची आणि सायकियाट्रिक सोशल वर्क यातल्या तज्ज्ञ माणसांची मदत वेळोवेळी घेतली पाहिजे। म्हणताना त्याच्यात मेंदूचा आजार नाही ना हे लक्षात ठेवून बघणं खूप आवश्यक असतं। शारीरिक खूप दुखण्यांमध्ये मेंदूच्या वरती परिणाम होऊन आपल्या वागण्यात किंवा विचारात फरक पडू शकतो आणि ते लक्षात आलं नाही असं होऊ शकतं। म्हणून बौद्धिक, सामाजिक, भावनिक आणि लैंगिक विकासाचे सुद्धा टप्पे बघणं, त्याच्यावरती लक्ष ठेवणं आणि आपल्याला ते सगळ्यांशी शेअर करायला जमतंय का, परवडतंय का, त्याच्यात आपलं नुकसान नाही ना हे बघायला पाहिजे। त्याच्यात मला किती ट्रान्सपरन्सी आणता येते, त्यांनी कुणाचा फायदा आहे आणि कुणाचं नुकसान आहे, त्याचा हेतू काय आहे, ते मी का शेअर करावं कोणाबरोबर, ह्या सगळ्या गोष्टींचा जर नीट विचार केला आणि मग आपली कर्तव्य आणि अपेक्षा ह्याविषयी आपलं गणित पक्क होईल आणि मग जीवनाची गुणवत्ता सांभाळता येईल।
आपल्याला माहित आहे की माणसाच्या जीवन घडणीमध्ये मानसशास्त्र हे अनेक प्रकारे काम करत असतं. जसं की तुमचे विचार, वागणं, राहणीमान, निर्णय या सगळ्यामध्ये मानसिक आरोग्य सांभाळणं देखील तितकंच महत्वाचं असतं. तर यामध्ये माणसाच्या सर्व हालचालीवर लक्ष ठेवून आपण आपलं मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत होत असते. प्राची केदारी, लोकल 18, पुणे.